काकासाहेब महाराज कोडे, हरिभक्त परायण उत्तमजी महाराज
घरा मुचार करी हेर जाणा नाम घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी पडून देऊने पुरे मने अवघेची बरे नाम घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी तुका मने चित्ता वाटे न व्हावा परता नाम घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी विठाल दुसरे चरण संतांचे पंचापादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वाटई घुमटी वैकुंठे जावया रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे भावे माझी चित्ती वाचे वरता शिवनाम दयानुवादी शरण शरण जे हनुमंता तुम्हाला काय भक्तीच्या त्या वाटा मुजदावय सुभाटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांडेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी भद्रत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहून दोष झालो दास पायांचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गी सेवक सेवेला गी सेवक झालो तुमच्या निज चरणा
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो आता दया फुले चौफाळवणी भले वरे बैसव पावले श्री गुरूंचे आता कृपा भांडवल सोडी बरी मती माझे पोतडी बरी ज्ञान पद्य जोडी पुरामध्ये जयांचे केल्या स्मरणा होय सकळ विद्येचे विकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी विठाला वळत्या गाये धावे घरा आमुच्या करी वीर झारा नाम नेता तो जवळी बघू भाला कान्हो बळी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त सेवेकरता उपस्थित केलेला भंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या गाथ्यातील गोपाळांचा एक संवाद आणि त्या संवादामधून गोपाळाला काय झालेला फायदा याचं प्रतिपादन या 4 चरणामध्ये तुकोबाराय करत आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार अगत्याचा आहे. शिवस्वरूप परमपूज्य भारती बाबा यांच्या वैकुंठ गमनाचं हे 11वं वर्ष आज सर्व भक्त परिवार या ठिकाणी संपन्न करीत आहे. आणि या सप्ताहाला ज्या तिथीचा स्पर्श होतो आहे ती परम पावन तिथी म्हणजे आजची गोपाष्टमी. विशेष म्हणजे बाबांना गायीबद्दल खूप प्रेम होतं. गोशाळा काढण्याच्या अगोदर सुद्धा बाबांनी कितीतरी गायी सांभाळल्या, नवे नवे गायी लोकांना दान दिल्या. त्याला आवर्जून आपल्या इथे असा तो प्रघात पाडण्यात आला की गोपाष्टमीला गायीबद्दल काहीतरी सेवा घडावी आणि तो प्रघात आपल्या इथं परंपरेनं आजपर्यंत चालूत आलेला आहे. आणि विशेष म्हणजे ही सेवा माझ्याकडे बऱ्याच दिवसाची आहे आणि बाबाजी ते करून घेत आहेत. म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला आपल्या समोर ते चिंतन मांडायचं आहे, कारण पुन्हा बरेच कार्यक्रम शिल्लक आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आवर्जून असणारी सगळी आदरणीय महाराज मंडळी, माझ्यासमोर बसलेले आमचे आदरणीय बाबांचे खूप मोठे जुने भक्त आमच्या अगोदरचे काशीनाथ महाराज जराड, बाबांच्या बंद केलं हवा नाही येणार, थोडा फिरता बी नाही, थोडा हाचे धडे गिरवले असे आमचे आदरणीय आमच्या समोर बसलेले वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जाऊन वैकुंठवासी जयराम बाबांच्या पदराखाली ज्यांनी ज्ञान प्रतिपादन केलं असे रामायणाचार्य परमपूज्य चिमणे महाराज, आमच्या आदरणीय माई ज्यांनी आमच्यावर पुत्राप्रमाणे आज सुद्धा त्यांचं प्रेम आहे आणि परिसरातील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं कार्यक्रम चालतो आहे, आमचे भाऊदास महाराज, परिसरातले एक नामवंत गायक आमचे ज्ञानेश्वर महाराज, माने महाराज, मोरे महाराज, आमचे मनोहर महाराज, कपिल महाराज, आमचे काकासाहेब महाराज, दहीपुरेची महाराज, विठ्ठल महाराज. आता मला सगळ्यांचे नाव या ठिकाणी काही लवकर आठवणार नाही, पण सगळे टाळकरी मंडळी, आमचे विक्रम महाराज, सोपान महाराज, ज्यांनी आमच्या बाबांनी ज्यांच्या डोक्यामध्ये पटका बांधला होता आशीर्वाद पर, हे आमचे सपकाळ महाराज, हनुमान महाराज आदी करून सगळी मंडळी आणि बाबांना परिसरामधून ज्यांनी अमाप असं प्रेम दिलं अशी सगळी मंडळी माझ्यासोबत आलेले आमचे काकाजी तळेकर जिजा इंडिक महाराज, आमचे वालेकर महाराज, आमचे भगवान महाराज आदी करून सगळी मंडळी, ही साऊंड सिस्टम आणि ज्यांची सुमधुर कथा आहेत असे डोंगरे महाराज. म्हणून सगळ्यांच्या चरणी
एकदा प्रणिपात या ठिकाणी मी करतो, ज्यांचं योग्य असं प्रसारण या ठिकाणी आम्ही घर बसून सुद्धा पाहतो, असे प्रसारण करणारे आमचे पाटील भाऊसाहेब पाटील, त्यांना सुद्धा या ठिकाणी मी त्यांच्या चरणी नमस्कार होतो. अखंडपणे सेवा ही अशी चालावी आणि बाबाजींनी ती आमच्याकडून करून घ्यावी ही ना बाबाजींच्या चरणी पुन्हा प्रार्थना करतो. ज्यांच्या आधिपत्याखाली हा संस्थांचा कारभार चालू आहे असे आमचे संदीप महाराज चैतन्य, आज माझ्या समोर बसलेले आमचे राजगीर महाराज, त्यांच्या सुद्धा चरणावर मी नतमस्तक होतो आणि अगदी संकल्पित वेळामध्ये सेवा या ठिकाणी समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल एक गोपाळाचे शब्द आहेत. त्यांना विचारलं की बाबा, या भगवंताच्या सहवासामध्ये तुम्ही राहतात, तुम्हाला काय मिळतं? कारण मिळकतीशिवाय कोणता व्यवहार करीत नाहीत माणूस. परमार्थ जरी करायचा असला तरी त्याला मिळकतीची गरज आहे. आणि म्हणून त्या गोपाळाने आपला भाव या ठिकाणी प्रगट केलेला. गोपाळाचं असं म्हणणं आहे की त्याला आम्ही चित्तामध्ये साठवलं. अभंगामध्ये प्रवेश थोडा आता ते टाळेकरांनी याच्या त्याच्या बुद्धीनं सांगायचं आता, कारण प्रवेश जरा अवघड आहे. मी मोठा अवघड मारत नाही, मी सोपाच आहे, पण माझ्या अल्पमतीनं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. गोपाळांना विचारलं, बाबा तू इतका भगवंताचं गुणगान का गातो? गोपाळाने सांगितलं, बोलला की त्या भगवंताला आम्ही ओळखलेला आहे. विशेष म्हणजे देव अगोदर ओळखावा आणि देव तो कळावा आणि त्याची जवळीक किती साधावी हे माणसाला समजावं. म्हणून सुरुवातीला त्या गोपाळाने आपला कसा भाव प्रगट केला, अगदी धावत्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. त्या गोपाळाने भगवंताला आपल्या चित्तामध्ये साठवलं. त्याचा भाव चित्तात साठवल्यामुळं त्याला त्याच्या जीवनामध्ये काही कमी अधिक पडलेलं नाही. आणि ज्या ज्या वेळेस त्या गोपाळाने भगवंताचं नाव मुखात घेतलं त्या वेळेस गोपाळ त्याच्या पाठीमागे अगदी दत्त म्हणून उभा राहील. आणि हे सगळं केल्यानंतर त्या गोपाळाचे जे काही सगळे काम भगवंताने त्या ठिकाणी केलेले आहे असा अभंगाचा हा सरळ अर्थ. विशेष म्हणजे देव हा अगोदर कळावा आणि देव कळण्याकरता जी दृष्टी असावी लागते ती दृष्टी असावी. परत ती दृष्टी आपल्या मनाने ती करू शकत नाही आपण. आमच्या माऊलींचे आता ओवी सुद्धा तितकी माझी स्पष्ट पाठ नाही बरं बाबा, चुकले तर तुम्ही सांगा, कारण मी काही एवढा मोठा अभ्यासक नाही. काही काळ वैकुंठवासी देवांचा सहवास आणि काही काळ आमच्या बाबांचा सहवास अगदी मर्यादित काळामध्ये झाला आणि त्या काळामध्ये जेवढं वेचता येईल तेवढं वेचण्याचा आम्ही प्रयत्न केला. माऊलींची ओवी, येथे लक्ष्मीचे थोरपण नसरे, तेथे शंभूचे तपना पुरे, तेथे अनेक प्राकृत हेंदरे. हेंदरे शब्द देवा माऊलींचा आहे बरं का, संतांचा आहे. शेंदरे हेंदरे हे देवा करता शब्द आहे आणि तुम्ही आम्ही कसं ते तुम्ही समजून घ्या. तिथं आपल्याला काय देवाचा मोठेपणा कळणार आहे. म्हणून देवाचा मोठेपणा कळावा आणि तो मोठेपणा कळल्यानंतर देव आपल्या जवळ येतो आणि नंतर देव माणूस त्या ठिकाणी धावला. म्हणून भगवंताचा मोठेपणा बऱ्याच जणांना कळला नाही. आपण विचार करा की देवाचं रूप कळत नाही, देवाचा आकार कळत नाही, देवाचं सामर्थ्य कळत नाही आणि देवाचं वैभव कळत नाही. देवाचा आकार कळला नाही. आपण थोडं भागवतामध्ये सर, देवाचा आकार कळला नाही. बळीराजाला 99 यज्ञ परिपूर्ण झाले होते बळीराजाचे आणि 100वा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर तो स्वर्गाचा अधिपती होणार होता. देवाने सगळ्याला सांगितलं, देवा बळी जर राजा झाला तर स्वर्गाचं राज्य दैत्याचं होईल. बळी जरी भक्त होता पण तो हिरण्यकश्यपूच्या वंशातला होता. प्रल्हादाचा नातू होता, वारकऱ्याची परंपरा होती, पण रक्त कोणाचं होतं? ते राक्षसाचं. इथं ते देवाला मान्य नव्हतं. देवाने सांगितलं, ठीक आहे
ज्याने जी साधना केली त्या साधनेचं फळ देण्याचं कार्य माझं आहे. 99 यज्ञ केले त्याने, त्याचं फळ त्याला द्यावं लागल. पण कशा पद्धतीने द्यायचं ते मी ठरवे. देव त्यांच्या दारामध्ये गेले आणि रूप किती घेतलं, अगदी सामान्य रूप घेतलं आणि भिक्षा मागितली त्या ठिकाणी. त्यावेळेस देवाचं रूप फक्त ओळखलं होतं दैत्याचे गुरु शुक्राचार्य. आणि बळीराजाला सांगितलं, बळी दान देऊ नको. त्यावेळेस दान देण्याचे 5 मुद्दे शुक्राचार्यांनी सांगितलेले, ते महत्वाचे बरं का, ऐका ते. डॉक्टर साहेब 5 मुद्दे सांगितले शुक्राचार्यांनी दान देण्याच्या बाबतीमध्ये. तुमच्याजवळ जर 100 रुपये असले तर त्याचे 5 भाग करा म्हणा. आणि ते कशा पद्धतीनं दान द्या. एक दान धर्माकरता द्यायचं, एक दान स्वतःला विजय प्राप्त करण्याकरता द्यायचं, तिसरं दान अर्थार्जनाकरता द्यायचं, चौथं दान स्वतः करता ठेवायचं आणि 5वं दान आपले जे आप्त आहेत त्यांच्याकरता द्यायचं. सर्वस्व द्यायचं नाही. सर्वस्व दिलं का आपल्याकरता पुन्हा दान देण्याकरता काही शिल्लक राहणार नाही. सर्वस्व द्यायचं, सर्व द्यायचं, सर्वस्व द्यायचं नाही. सर्वस्व द्यायचं तर बळीराजासारखं देऊन टाकायचं. आता सर्व आणि सर्वस्व त्याच्यातला थोडंसं बोल. शेवटी बळीराजाच्या दारामध्ये देव पाहिले आणि देवाला विचारलं, मागा. देवाने सांगितलं देतो मला. अगोदर वचन दे म्हणे. मग ते वचन देण्याकरता ज्यावेळेस वचन पाणी सोडायला लागलं, शुक्राचार्याने पाणी टाकू दिलं नाही ना, आडा आला तो. पण धर्माच्या आड कधी येऊ नये. प्रमाणे आडा आला म्हणून गेला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. म्हणून आज सुद्धा विनोदाने आंधळ्या माणसाला शुक्राचार्य म्हणते, कारण ते आडवे आलेले असतात कधी, म्हणून त्यांचा एक डोळा गेलेला असतो. आणि शेवटी काडी घालावं लागली, डोळा फोडून त्याला बाजूला केला नाही. त्यांचा वादा पूर्ण केला आणि विचारलं म्हणे, काय मागता. काय नाही म्हणे, मला तपश्चर्या करायची म्हणे. आणि ती एका पायावर उभे राहून करायची. एक पाय जर थकला तर दुसरा पाय ठेवण्याकरता दुसऱ्या पायाची जागा पाहिजे आणि दोन्ही मध्ये काही अंतर पाहिजे म्हणे. पण फक्त मला 3 पाय जागा दे. बळीराजा म्हणला, काय लहान लेकरूला मागण्याची हे नाही म्हणे. देवाने मनात विचारलं, अरे तू फक्त देऊन टाक मग कळलं म्हणे मी तुला. आणि ज्यावेळेस पहिल्या याच्यामध्ये सगळं हटवून टाकलं, दुसऱ्यामध्ये सर्वच आठवलं आणि तिसरं काही शिल्लक ठेवलं नाही देवाने. एवढा आकार म्हणजे देवाचा आकार कळला नाही, देवाचं स्वरूप कळलं हे आपल्याला सांगा. तिसरा पाय कुठे ठेवू म्हणे, कारण वचनाची पूर्णता झाल्याशिवाय दान पूर्ण होत नाही. म्हणून त्यांनी तिसरा पाय मस्तकावर ठेवला आणि त्यावेळेस बळीनं स्वदान दिलं, सर्व दिलं. आणि स्व दिलं म्हणजे सर्वस्व दान. माणूस म्हणतो मी तुम्हाला सर्वस्व दिलं, स्व देत नाही माणूस, सर्व दिले एखाद्या वेळेस, हे सर्वस्व दिलं. आणि त्यावेळेस बळीराजाला देवाचा आकार कळला नाही, देवाची शक्ती कळली नाही काही लोकांना. कृष्ण अवतारामध्ये नाही कळली लोकांना शक्ती काय केली. आता तो कथा भाग आपला घड्याळ फार पुढे चाललंय आणि संकल्पित वेळामध्ये आपल्याला ते सगळं करायचंय. म्हणून पुतनेला शक्ती कळली नाही, रिठा नावाच्या दैत्याला शक्ती कळली नाही, अगासुर बगासुर यांना शक्ती कळली नाही. चांगल्याला देवाची शक्ती कळली नाही. म्हणून देवाची शक्ती कळण्याकरता आणि देवाचं रूप कळलं नाही, लक्ष्मीला नाही रूप कळलं. कृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भरून झाली वेडे, मदन पोटाले बापुडे हिरती रामरंक. लक्ष्मीला आपल्या सौंदर्याचा खूप अभिमान होता, पण ज्यावेळेस श्रीकृष्णाचं सौंदर्य पाहिलं, ज्यावेळेस ती माळ घेऊन कृष्णाकडे येते,
सगळे देव अगदी आतुर झालेले होते माळ घालण्याचा, पण भगवंताजवळ आल्यानंतर भगवंताने तोंड फिरवावं आणि म्हणून पाय धुवायच्या दैवा पात्र झाले. म्हणून देवाचं रूप कसं आहे, तुझी ये निढळी कोटी रूप आहे. तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्राचा प्रकाश देवाच्या सौंदर्यापुढे कमी पडणार, एवढं देवाचं ते रूप आहे. देवाची शक्ती, देवाचा आकार, देवाचं रूप नाही कळलं, पण काहींना ते कळलं. देवाचं रूप कळलं, आमच्या भगवान शंकराला आकार कळला, सर्वस्व आमच्या भगवान शंकराला. आणि भगवान शंकराला कळलं, भक्ताला कळलं आणि संतांना कळलं, गोपांना कळलं आणि गोपिकांना. विशेष म्हणजे भगवान शंकराला ब्रह्मदेवाला देव कळले नाही, इंद्राला देव कळले नाही. आपण तो पुढा भाग येणारच आपल्यामध्ये. पण शंकरला ज्यावेळेस देव कळले त्यावेळेस शंकर गोपाळ कृष्ण गोकुळामध्ये अवताराला आणण्याकरता, भगवंताला पाहण्याकरता जोगी म्हणून आले. पण भगवंतावर खूप आघात येत होते. यशोदाबाईने लवकर दाखवलं नाही, पण काही चमत्कार दाखवला गोपाळ कृष्णाला, आपल्या यशोदाबाईला. आणि नंतर भगवान शंकराच्या समोर गोपाळ कृष्णाला समोर केलं आणि ते रूप त्यांनी त्या ठिकाणी. आणि म्हणून खरं आज आमचे भगवान शंकर या ठिकाणी आहेत आणि आमचे गोपाळ कृष्ण आहेत. ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मदेवाला देव, अहो ज्याच्या पोटी जन्म घेतला त्याला बाप कळत नाही पूर्वीपासून. ब्रह्मदेवाला बाप कळला नाही, अलीकडच्या लोकात कोणाला बाप कळणार आहे? त्याची तुलना आताच्याशी करणार नाही. ब्रह्मदेव ब्रह्मदेवच राहील म्हणा. आजचे पोरच राहील, आजचा बाप बापासारखाच राहील. म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा बाप कळला नाही कळला ना ब्रह्मदेवाला. उगाच गाई चोरून नाही नेल्या त्या देवाचे. किती किती वर्ष ठेवल्या त्या ब्रह्मदेवाचे? 6 महिने. याचं गणित केलं तर खूप मोठं आयुष्य आहे ब्रह्मदेवाचं. तरी पण देवाने, गोपाळ कृष्णाने गायीसारखी गाय केली, गोपाळासारखा गोपाळ केला, वासरासारखं वासरू केलं. ज्या गोपाळाची जशी खोडी होती तशी केली. माणसाच्या खोड्या असतात ना, काही झोपीत पळते, काही झोपीत भरळते, काही कोळीची लाळ गळते, काही झोपीत दात खाते. जशाचे तसे केले गोपाळाने, पण पुन्हा पडू दिला नाही. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाला कळलं की नाही, इथं देव आहे. गोवर्धन पर्वत ज्यावेळेस भगवंताने उचलला आणि नंतर 7 दिवस पाऊस पाडला आणि नंतर इंद्राला कळलं की नाही, इथं देव आहे. त्यांना सुद्धा देव कळला नाही. देव कळला फक्त आमच्या गोपिकांना, देव कळला आमच्या गोपाळांना. आणि म्हणून भगवंतांनी यांचे ऋण फेडावया, अवतार घेशी आपुल्या पाळीशी. त्यांच्या अवतार पाळण्याकरता भगवंताने गोकुळामध्ये अवतार घेतला. तो अष्टमीला मूर्ती झाली 8 वर्षाची. अष्टमीला, गोपाष्टमीला देव रानात निघाले. म्हणजे राधाष्टमीला राधेचा अवतार झाला. असे 8 या शब्दाला अत्यंत महत्व आहे. कारण 8 आकडा हा थोडा धोकासारखा आहे असा, पण सरळ आहे बरं का, त्याला गाठ नाही.
बाकी तुम्ही अंक फक्त 9च आहेत आणि एक 0 आहे. त्या 9 अंकामध्ये सगळं गणित दाखवलेलं आहे. पण सगळे आकडे पहा, कुठं ना कुठंतरी कोणाला मधात गाठ आहे, कोणाला शेवटी गाठ आहे, कोणाला कुठंतरी गाठ आहे, पण 8 आकड्याला गाठ नाही म्हणून तो सरळ आहे. पण आकडा आहे बरं का, असं हुक आहे त्याला, त्याच्यात अडकला ना मग देव त्याला सोडित नाही. आणि 9 आकडा विशेष महत्वाचा आहे. 9 आकडा हा वाढताय. 9 आकड्याचं गणित करा इथून तिथून, त्याची विस्तार होतो. 8 आकडा थोडा घटना आहे, पण 8 आकडा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून काल्याची सांग सत्याची सांगता 8व्याने होते. म्हणून भगवंताचे 8 नाव आहेत. प्रत्येकाने त्याला वेगवेगळे नावं ठेवले. ज्यावेळेस भगवान यशोदेकडे आले त्यावेळेस यशोदेचा लाला कृष्ण, नंदराजाचा बालकृष्ण, नंदकृष्ण, बालगोपाळांचा बालकृष्ण, गोपाळांचा गोपाळ कृष्ण, गोपिकांचा युगल कृष्ण, राधाकृष्ण, राधेचा राधाकृष्ण, गोपिकांचा युगल कृष्ण आणि मथुरेतला श्रीकृष्ण, अर्जुनाचा रथावरला योगेश्वर कृष्ण, असे 8 नाव त्यांचे. आणि या 8मध्ये सगळं झालेलं आहे. अशा प्रकारचा भगवंताचा हा अवतार ज्यावेळेस गोकुळामध्ये आला आणि गोकुळामध्ये आल्यानंतर जे कार्य करायचं होतं, ज्या श्रुती भगवंताचा सुख प्राप्त करण्याकरता आतुर झालेल्या होत्या, 88,000 ऋषी यांना सुद्धा भगवंताचं सुख भोगायचं होतं. रामावतारामध्ये त्यांना दिलेले ते वचन होते ते पूर्ण करायचे होते. म्हणून त्या ठिकाणी कर्मपरश्रुती, ज्ञानपरश्रुती आणि उपासना प्रश्रुती, कोणी लेकी झाल्या, कोणी सुना झाल्या आणि कोणी सासू झाल्या. 3 प्रकारामध्ये त्या वाटल्या गेल्या आणि प्रत्येकाचा मनोरथ भगवंतांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं. नाना प्रकारच्या खोड्या केल्या. खोड्या आपल्याला जास्त सांगायच्या नाही. आणि ज्या वेळेस खोड्या अति झाल्यानंतर सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं की नाही, आता त्यांना रानामध्ये पाठवलं पाहिजे. आणि गोकुळामध्ये गायीची संख्या खूप होती. गायीच्या संख्येवर गोकुळाचं अधिकारपद ठरवलं जायचं. अलीकडच्या काळामध्ये अधिकारपद हे जनमतातून ठरायचं, पण त्या काळामध्ये जे अधिकारपद होतं ते गायीहून ठरवलं जायचं. जे मुख्य नंद राजा होते त्यांच्याकडे 1 कोटी गायी असायच्या, 1 कोटी. त्याच्यानंतर त्याला नंद राहायचे, काही उपनंद राहायचे, काही वृषभानुभर राहायचे, काही वृषभर राहायचे. असे त्यांचे वेगवेगळे विभाग होते. आता तो एवढा सांगायला मला वेळ नाही. आणि अशा प्रकारच्या त्या गायी म्हणून त्यांचे अधिकार ठरवायचे. नंतर सगळ्यांनी विचार केला की नाही, आता देवाला इथं ठेवण्यात मजा नाही आणि देवाला ते कार्य करायचंच होतं. आमच्या बालक्रीडेमध्ये तो विषय आलेला आहे, रांगता बोधने राखीता हे. रांगताना आणि बोधने राखताना हे कार्य त्यांना करायचं होतं. शेवटी आणि तो मुहूर्त ठरला गेला. भगवंताने सांगितलं आपल्याला गाई राखायला जायचंय, पण असं कधी निघायचं नाही, कारण देवाचे सगळे कार्य हे मुहूर्तावर आहे. अजून मी तुम्ही पहा, आता आपण त्याच्याकडे फार दुर्लक्ष द्यायला लागलो. अलीकडच्या काळामध्ये दुर्लक्ष द्यायला नकोय, पण चला काळाचा ओघ आहे, कोणी देवच मानायला तयार नाही हो, तो जाऊ द्या, तो आपला विषय नाही या ठिकाणी. भगवंताने मुहूर्त ठरवला आणि तो मुहूर्त म्हणजे अष्टमीचा मुहूर्त. आणि ती अष्टमी जगामध्ये गोपाष्टमी म्हणून आज पावन झाली. आणि आपल्या पंचांगामध्ये जेवढ्या तिथी आहेत या प्रत्येक तिथीला एक आगळं वेगळं महत्व. तुम्ही पहा, वर्ष प्रतिपदेला प्रतिपदा पाडवा म्हणतात, बीजेला भाऊबीज म्हणतात, तुकाराम बीज म्हणतात, तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात, चतुर्थीला विनायकी चतुर्थी, पंचमीला पांडव पंचमी काल झाली, नागपंचमी, षष्ठीला नाथ षष्ठी, कपिला षष्ठी, पुन्हा सप्तमीला रथ सप्तमी, सूर्य सप्तमी म्हणतात, अष्टमीला कृष्णाष्टमी, गोपाष्टमी, राधाष्टमी, आणि नवमीला आजची अक्षय नवमी आहे, रामनवमी आहे, उद्या दशमी आहे,
माघ शुद्ध दशमी आहे, एकादशीला एकादशी आहे, द्वादशीला ओवत्स द्वादशी आहे, त्रयोदशीला धनतेरस आहे, चौदशीला आमची महाशिवरात्र आहे आणि पौर्णिमेचा काल आहे. प्रत्येक तिथीला आगळं वेगळं महत्व आहे आणि तशा प्रकारच्या तिथीला धरून आपला सगळा व्यवहार केला जातो. ज्या तिथीला मनुष्य देह ठेवतो ती तिथी सुद्धा अत्यंत महत्वाची. आता उद्याचे बाबा नवमीला आपला देह ठेवला, तारखेवर कधीच आपला व्यवहार आपण करायला नकोय आणि करू नये. आपण वैदिक धर्म पाळणारे माणसं आहोत. हे शासकीय निर्णय कसं असो त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला आपल्या जीवनाचा इति कर्तव्यता जर पूर्ण करायची असेल तर पंचांगानुसार तिथीनुसार आपण आपली वाटचाल केली पाहिजे. म्हणून भगवंताने तिथी ठरवली ती आजची तिथी आणि आजच्या तिथीला भगवंताने सगळ्या गोपाळांना आदेश दिला की बाबांनो आज आपल्याला गाई घेऊन गाईच्या मागे न्यायचंय आणि गाई चारायला जायचे. त्याने आदेश दिला की चला तुम्ही सारे गोपाळ गाई घेऊन सारे गोपाळ राहणार ते. आता माझ्या काही आता मी तर केलं माझ्या काही पाठ बी नाही. सगळ्यांना आवाज दिला की चला अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि सगळ्या गोपाळांनी आपल्या गायी त्या ठिकाणी काढल्या आणि गायी घेऊन ही सगळी मंडळी गोवर्धन पर्वताकडे वृंदावनामध्ये गायी चारण्याकरता घेऊन गेली. आणि ती तिथी म्हणजे आजची गोपाष्टमी. बरेच जण म्हणतात गोपाष्टमी गोपाष्टमी म्हणजे काय. तर प्रत्येकाच्या प्रत्येक भगवंताच्या प्रत्येक लीलेला विशेष महत्व आहे आणि ती आज गोपाष्टमी. या गोपाष्टमीला रानामध्ये भगवंताने गायीची सेवा करण्याकरता, कारण गो माता ही अत्यंत पवित्र आहे. आपल्या धर्मामध्ये त्याला अत्यंत महत्व आहे. आज तुम्ही पहा बऱ्याचशा ठिकाणी गोशाळा आहेत आणि गोशाळा म्हणजे गोधन आहे मोठं. फार किंमत आहे त्याला. गाईच्या शेणाला गाईच्या गोमूत्राला अनेक आजार दूर करण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. पण ते आपल्याला कळना. आपण त्या संकरित गायच्याच पाठीमागे लावलो आणि त्या संकरित गायने किती आजार झाले. अहो किती आजार झाले आणि तिथं हजारो लाखो रुपये आपण खर्च करतो. 40-50 हजाराची गाय आपण सांभाळू शकत. विशेष म्हणजे मी गायीचं महत्व सांगतो पण माझ्याकडे गाय नाही बरं का. सांगायला काय हरकत होती. माझ्याकडे गावरान गाय पण ती माझ्या हयातीमध्ये सांभाळली. आता पोरक नाही ऐकत त्याला काय. मी म्हणलो ना आजचे मुलं बापाला ऐकत नाहीत. आपण काय सांगा. पण गाय असायला पाहिजे माणसा. गाय दारामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. नुसतं गायीच्या पाठीवरून जरी हात फिरवला तर ब्लड प्रेशर कमी होतं. तिच्या सहवासात जर राहिलं तर अनेक रोग दूर होतात. आमचे बंडात आता याबद्दल खूप. गायीचं जर शेण जर रोज काढलं तर त्या शेणामधून काही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते. विषय राहिला नाही. पण गोधनाला खूप महत्व आहे. गो शब्दापासून किती शब्द तयार झाले. गोकुळामधले सगळे अक्षर गो शब्दापासून आहेत. गोपाळ गो शब्दापासून, गोवर्धन गो शब्दापासून, गोधन गो शब्दापासून, गोमूत्र, गोपाळ, गोपिका हे गो शब्द. आणि गो म्हणजे आउटवी बरं का. गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे शरीर. आणि नाही जर पाळलं तर गो इंग्लिश शब्द काय उपयोग होणार.
म्हणून गो शब्दाला अत्यंत महत्व आहे. बरं का सकाराम भाऊ? गाय असणं लय गरजेचं आहे. कोणी महात्मा आपल्या घरी जर आले, त्यांनी विचारलं गायचं दूध आहे का गावरान गायचं, तर आपण एकामेकाच्या तोंडाकडे पाहतो. असं म्हणत नाही माझ्याकडे गावरान गाय आहे लगेच दुधाला. गावरान गाय आपल्या दारात असणं गरजेचंच आहे. म्हणून इथं मुकुंद काका ज्यावेळेस आलते ना, त्यांच्याकडे खूप मोठी गोशाळा आहे. आम्ही पाहिली आमच्या डोळ्याने. देवळालीला खूप मोठी गोशाळा आहे. आम्ही त्या गोशाळेला भेट देऊन आलेलो आहे. इकडं जाफराबाद तालुक्यामध्ये गौरी शंकर म्हणून आहे, जनार्दन स्वामी समर्थ, खूप मोठी गोशाळा आहे. आणि आधी इथं सुद्धा बाबांनी गाईचं संवर्धन ते करतायत. आपल्या देशाचं ते धन आहे. भगवंताने त्याच्याकरता अवतार घेतलेला आहे. आणि त्या गाईला चालण्याकरता भगवंत ज्यावेळेस रानात फिरू लागले, त्यावेळेस त्यांना सोबती होते गोपाळ. गोपाळ म्हणजे सामान्य नाही, प्रत्येक अवतारामध्ये ही असणारी सगळी वारकरी मंडळी देवाच्या जवळ होती. आणि त्यांनी अखंड भगवंताचं नामचिंतन केलं. देव नामचिंतनाशिवाय जवळ येतच नाही हो. अनेक मार्ग आहेत देवाला प्राप्त करण्याकरता, पण ते मार्ग काही उपयोगाचे नाही. त्याच्यामध्ये नाना अडचणीत, नाना साधनाच्या केल्या कटपटा, परी त्यांना पावती व त्याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडपाटा. आमच्या बरोबरायची गवणे ऐसे मार्ग शोधिले नाना परी, आली प्रचिती म्हणून सांडिली दुरी, आता गाव किती नाचू हा मुरारी, निळा म्हणे करू संसारा ओहरी हो, धन्य आनंदाची सापडलेली वेळ. या गोपाळाने फक्त एक केलं, भगवंताचं नाम इतकं जवळ केलं, इतकं जवळ केलं. नाम परते साधन नाही, कलियुगामध्ये याच्यासारखं तर साधनच नाही. इतर मार्गाच्या पाठीमाग लागायचं नाही. म्हणून सद्गुरु जोग महाराजांनी त्यांच्या तालमीत फार मोठमोठे रत्न केले हो. आणि तुमच्या आमच्या करता नाम साधन करण्याकरता प्रचार प्रसार आता एक साधन आहे. या ठिकाणून सुद्धा नामाचा प्रसार होतोय. या ठिकाणी हे भक्त मंडळी सगळे येत आहेत आणि त्या नामामध्ये इतकी ताकद आहे. त्या गोपाळाला विचारलं, बाळा तुम्ही एवढ्या देवाचा मोठेपणा सांगतात, हे करता, पण प्रचिती काय? ते म्हणे प्रचिती, अहो भगवंताचं नाव नुसतं तुम्ही घ्या, पण कशा पद्धतीने घ्या? भावनेने घ्या, श्रद्धेने घ्या. इथं भावावून फळ मिळत नाही. इथं शुद्ध भाव पाहिजे. इतरांची नुसती देखावा या ठिकाणी चालत नाही. इथं अंतकरणातला भाव पाहिजे. इथं देखावा अजिबात चालला नाही. आम्ही इतका त्यांच्या करता तन मन ओतून भाव करतो आणि त्याच्यामुळे आम्ही नाव घेतलं की तो आमच्या जवळच असतो. अभंगाचं दुसरं जग. नाव
जवळी बहु भला कान्होवळी. नाम घेता तो जवळी, तो कृष्ण. नाम घेतल्यानंतर तो देव, तो हा. आता त्याच्यामध्ये ते आता हे सांगा चिमणे महाराज सारखं. चिमणे महाराज तुमची स्तुती म्हणून सांगत नाही. एक वेळेस तुम्ही बाबांच्या फुलाचं कीर्तन केलं आणि आमचे देवा समोर बसले होते. ज्यावेळेस कीर्तन, मला अभंग आठवत नाही, सकाळचा विराणीचा अभंग होता तो. आईशी वाट पाहिजे काय निरोपकामुळं. आम्ही नंतर बाजूला बसलो देवा आणि जिजा, आणि देवाने सांगितलं काय चिंतन म्हटलं नेमकं. असं चिंतन मला म्हणे अशी तयारी करा. म्हणलं देवा इतका म्हणजे देव भावुक झाले होते त्या कीर्तनाला. स्वतः देव समोर बसले होते. काय म्हणजे शेवटी चिंतन मांडावं माणसाने. आता अलीकड चिंतन मांडणारे कसे तसे, ऐकणारे तसे. ऐकणारा मला दोष द्यायचा नाही, पण संयोजन करणाऱ्या माणसाला माझ्याकडे अहो तुम्ही 30-40 हजार रुपये लोकांना दिले, किती पैसे गेले. तिथं मंडप झाला असता, हो मोठा सभा मंडप झाला असता, आजची अशी दुर्दशा झाली नसती. ऐकायलाच तयार नाही हो कोणी. आम्ही 3-3 जण तिकडच तयार व्हायचे, ते कीर्तनकार ठरवायचे. अरे काय तुमच्या डोक्यात शेण घातलं का काय. मी बोलायला लागलो तर माझा राग येतो या लोकांना. तिकडं जगमारू द्यायला काय. आता ते बोलू नये आपण इथं, पण इथं देवा करता द्या ना. त्यांना मागू नका तुम्ही. अरे तुम्ही 10,000 मी 10,000 रुपये देतो. जाहीर सांगतो मी 10,000 रुपये देतो. आमच्या संस्थेचे विश्वास आहे, जिजा 10,000 मागवतो. असे 10,000चे 100 मेंबर तयार करा. सभा मंडप होणार नाही. कशाला अशी दुर्दशा झाली असती. तुम्ही तयार करा. उद्या जिजाजवळ म्हणजे मला फोन यायला, तुम्ही तयार झालो, 100 मेंबर तयार झाले, 10,000 रुपयाचे. जिजाजवळ 10,000 रुपये. कशाला लोकांच्या नादी लागतो. बोलत नाही बाबा. बाबाच्या दरबारामध्ये सांग माझी परिस्थिती नाही तशी द्यायची. परिस्थिती आहे पण मी माझ्या वैयक्तिक देईन. पण अशा लोकांच्या नादी लागू नका. इथं समाज जमा करायचा नाही, इथं समाज सुधारला पाहिजे. नुसती भरती करून काय करणार. अहो ते 30,000 रुपये तुम्हाला देते, पण उद्या ते तुम्हाला तुमचे फोन सुद्धा घेणार नाही ते लोक. असे आता जे बोलू नये आपण त्या ठिकाणी. तुम्हाला इथं लय सुधारणा करायची. एखादा महात्माला त्याला बसायला तुम्हाला जागा नाही. बाबाच्या रूपमध्ये किती एवढीशी जागा आहे, नाही बसवत आहे त्या ठिकाणी आपल्याला. हे तुम्हाला किती दिवसाचं सांगतो आहे, तुम्ही ऐकत नाही आमचं. हे तुम्ही ध्यानात आणा. तुम्ही संस्थांना नका तांदू, पण तुम्ही फिरणारे लोक आहेत. 100 मेंबर तयार करा. ज्याची जशी परिस्थिती असेल तसं त्यांच्याकडून द्या. आग्रह नका करू. अहो बाबावर एवढं प्रेम आहे लोकांचं. हा काय होणार नाही मनात आणल्यानंतर. म्हणून तो भगवान, ते नाव बाबांचं आपल्याला. तुम्हाला ही परंपरा तुमच्या खांद्यावर आहे. उद्या तुम्हीच टिकणार नाही. उद्या तुम्ही तसे माणसं तयार करा आणि त्यांच्याकडे ती धोरा देऊन टाका. ही परंपरा चालवायची आपल्याला आहे. आणि तुम्हाला जर नडलं आडलं, आम्ही काही एवढे त्यातले तज्ञ नाही, पण आमच्यापेक्षा काही अनुभवी लोक आहेत, त्यांचा सल्ला घ्या. सल्ला घेण्याच्या बाबतीत राग येऊ देऊ नका. माणूस एखाद्या वेळेस वाईट बोलतो, पण त्या बोलण्यामध्ये काहीतरी. आम्ही नाही बोलणे खाल्ले लोकांचे काय सांग. आम्ही एवढे सुधारलो अशातला भाग नाही. गेल्या वर्षी मी जे बोललो त्याच्याबद्दल मला पश्चाताप झाला. मदंगाबद्दल मी बोललो होतो गेल्या वर्षी. मला अजून सुद्धा आठवते मी बोलायला नव्हतं पाहिजे. शेवटी आपल्याचा राग गेलाच नाही असं झालं ना. आपण एक एक सोडायला पाहिजे. पण माणसाचं काय जसं म्हातारं होतं ना तसं एक जवळ आणि आपल्या जवळ आलंय सोडायला पाहिजे आपण. आणि महात्म्याचे शब्द आहेत. जसं पुण्य पिकल्यावर फळाला येतो माणसाचं नाही ना. पुण्य फळले तसं काही फळे पा ते पिकल्यावर कडू होतो. तसं आम्ही पिकलो की ते कडू फळ आमच्या जवळ आलं राग आणि ते फळाला आलं. म्हणून असं फळ पिकलं पाहिजे की ते शेवटपर्यंत गोड राहिलं पाहिजे. म्हणून अशा संगतीचा असा विचार तुम्ही रागे होते सांगतो की असे मेंबर तयार करा तुम्ही. मी भावाने किंवा अहंकाराने बोलत नाही, नम्रपणे तुमच्याकडून सांगतो की अशी परिस्थिती येऊ देऊ नका. हा
तुम्ही मेंबर तयार करा, 100च्या ऐवजी पुन्हा संख्या वाढवा. अहो बाबाला नाही कोण म्हणणार आहे तुम्ही? पुढाऱ्याच्या मागे दिले त्याने तर घ्या, पण आपल्या पद्धतीनं नियोजन करा. सभा मंडप होणार नाही इथं. हा मोठमोठे स्टॉल आहेत हो. कीर्तनामध्ये बसल्यानंतर पुन्हा माणसाला उठायची गरज नाही, किती पाऊस जरी आला तर. तयार करा, काय करता येणार नाही आपण, काय इथं काय कमी आहे. म्हणून ही एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे. असा भगवंताचं नाव घेतल्यानंतर देव अगदी जवळ उभा राहायचं. पुन्हा तो तसा उभा राहत नव्हता तर विशेष विशेषणे दिले. बहु मोठा भला म्हणजे चांगला, बळी काढो बळी. त्यांचं नाव घेऊन सांगितलं माझा देव भला आहे, मोठा आहे आणि बलवान आहे. अहो देव किती बलवान आहे, कसे संकट येऊ द्या त्याच्या मनात जर आला तर बालन बाका कराय सके. जो जग बैरे होय असा भगवान त्यांच्या जवळ येतो. आणि सांगितलं का देव तुमच्या जवळ येतो म्हणजे नेमकं काय करतो तुमचं गोपाळाने, काय करतो? अहो आमच्या जीवनामध्ये कधी उन्हा नाही, कधी पुरं नाही, कुठंच काही कमी पडू देत नाही. अभंगाचं 3रं चरण. पडू नये देऊ नये पुरे. अहो भगवंताच्या जवळ काही कमी पडू देत नाही देव. मी पहा आज 11 वर्ष झाले, असं वाटतं बाबा कुठेतरी बसलेले, कुठेतरी त्यांच्या खडावाचा आवाज येतोय आणि काय कमी पडलो इथं. कोणताही उत्सव आता हे निसर्ग आहे, कमी जास्त होणार आहे, पण इथं काही कमी नाही. आणि त्याच्यामुळे अगदी बाबांच्या पदराखाली जेवढा परिवार आला, बाबांनी ज्यांच्यावर कृपा दृष्टी केली त्यांचं जीवन पाठीमागचं पहा आणि आताचं पहा, परिपूर्ण झालेलं आहे, कुठंच कमी नाही. म्हणे अवघेची बरे. देवाने दुःख दिलं तरी त्याला बरं म्हणायचं, दुःख येणार नाही अशातला भाग नाही बरं का. दुःख येणार आणि देवाने सुद्धा ते पचवलं, तो आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. चांगल्या चांगल्याला दुःखाने सोडलेलं नाही. माणूस म्हणे आम्ही देवदेव करायला लागल्यावर आमच्या पाठीमागे खूप त्रास होतोय, ते त्याच्याबद्दल खेद मानायचा नाही, ते ज्याचं त्याचं कर्म आहे, आपला पराक्रम आहे तो केलेला, ते पोट फेडे. हा झाडांना एक ओवी माऊली ज्ञानोबा, माणूस जाणे बोले, झाड जाणीचे फुले, भोग जाणीचे केले. बोलण्याहून माणूस कळतो, फुलावून झाड कळतं आणि भोगावून कर्म करतं. पूर्वी जन्मातले आगा कर्मे जेऊ राहावे, हे सुख दुःख फळावे, भोगण्यात यावे. भोग बुद्धी त्रिशुद्धी न चुके, भोग होण्यासारखे ठाके, माझ्या कपाळी पिटावे लोके. लोक का माझ्या कपाळावर म्हणतात देवाने माझं बरं नाही केलं. अरे तो बरं करीत नाही आणि मुलं करीत नाही, तेव्हा फक्त त्याचं माप ज्याच्या त्याच्या पदरात टाक. हा केले कर्म झाले, उपजले मेले, आयुष्य किती चांगलं करा, भला करेगा भला होगा, करके देखो भाई,
बुरा करेगा बुरा होगा कभी न करो भाई. खूप मोठा विषय, आता वेळ नाही आपल्याला. चांगलं केलं की चांगलं पदरात आहे, त्याच्यामुळं काही ना तो उडे पुढे पडू देत नाही. आणि त्याच्यामुळं तो आमचं हे तर करतोच, पण आमच्या जीवनातल्या जो आमचा व्यवसाय आहे, गोपाळाचा व्यवसाय काय होता, काही चालणं, त्याच्यामध्ये सुद्धा तो आम्हाला काही कष्ट पडू देत नाही. अभंगाचं पहिलं धावे घरा आमच्या करी हेर झाला. आमच्या गाईच्या वळत्या सुद्धा देव करतो, आम्हाला तिथं सुद्धा धावू देत नाही. आणि आमच्या येरझारा, ह्या येरझारावर का याच्यामध्ये थोडा मोठा गुळ दडलेला आहे. भगवंताने अंबऋषी करता 10 अवतार घेतले, भक्ता करता देव अवतार घेतो, त्यांचे जन्म स्वतः घेतो. आणि आपल्या इंद्रियातल्या 10 गायी देव ओळखतो, त्याच्या स्वाधीन जर केला तर. आमच्या करी झारा, या देवाच्या हाती द्यायच्या 10 गायी. काल्याचा विषय काल्यामध्ये सरणार आहे. जसे इंद्रियाला पळवणार मन आहे, आणि ते मन देवाच्या स्वाधीन करावं. मन ही भगवंताची विभूती. देवा हे मन तू सांभाळ, मन तुझ्याकडे गेलं रे, मग आम्ही आपोआप तुझ्याकडे येऊ. म्हणून त्या गोपाळाने सांगितलं महत्वाचं काम देव आमच्याकडे. आणि त्याच्यामुळे असं वाटतं देवा तू आमच्या जवळून जाऊच नको, तुला आम्ही सोडायला तयारच नाही. अभंगाचं शेवका
वाटे न व्हावा परता नाम घेता तो जवळी बहु भला काय होई. आपली संकल्पित वेळ संपली. झालेली सेवा शिवस्वरूप परमपूज्य भारती बाबा, जमलेले सगळे श्रोते संत मायबाप आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होतो आहे, या परिसरातील ब्रह्मलीन तुका बाबा यांचा कृपाशीर्वाद, वैकुंठवासी आमचे गुरुदेव कृष्णदेव महाराज काळे यांचा कृपाशीर्वाद, खडेश्वरी महाराज संस्थान तुपेवाडी आणि ज्यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे संदीप महाराज, चैतन्य महाराज आणि कथा प्रवर्ते श्रीरंग महाराज डोंगरे, गौतम ऋषी आश्रम पालवन बीड आणि या सप्ताहाला उपस्थित असणारे सगळे आदरणीय मंडळ, ज्यांच्या गोड आवाजाने हा कार्यक्रम संपन्न होतो आहे असे याच गावातील असणारे भक्तियुग साऊंडवाले, सुंदर अशी सेवा तुम्ही या ठिकाणी दिली आहे. अशीच तुमच्या सेवेची संधी पुन्हा पुन्हा तुम्हाला या ठिकाणी मिळावी आम्ही करतो. फक्त भविष्यातलं नियोजन ट्रस्टी मंडळी, अध्यक्ष महोदय, गावातले गावकरी मंडळी, परिसरातली मंडळी यांनी बसून या ठिकाणी ते करावं. हे सगळ्यांचं कार्य आहे आणि सगळ्यांनी मनात आणल्यावर काय होणार नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली आणि बाबा करता तर सगळे उभेच आहेत. सगळं गावकरी ते राव काय करी, तुम्ही मनात आल्यावर सगळं होऊ शकतं. सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि ज्याचं काम ज्याला सांगितलं त्याने उमटावून शेळ्या नाही राखलं पाहिजे. मला काम सांगितलंय मीच केलं पाहिजे. माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला. मला पंढरपूरच्या दिंडीची पत्रिका कृष्णदेव काळेबाबांनी दिली माझ्याकडे आणि ही पत्रिका तुम्ही गुरु पिंपरीला नेऊन द्या. घेतली मी. आपण आम्ही आमचा मोठेपणा सांगायला गेलो. मला देवा मी पत्रिका देतो पण वनारसी मध्ये ते येते एवढंच म्हणलं. मी पुढचं बोलायचं ते म्हणे असं कर म्हणे
पत्रिका गुरु पिंपरीच्या माझ्या बॅग मध्ये टाक म्हणे. पुन्हा बोललेच नाही. मला देत ते म्हण नाही, पुढचं वळ केलं म्हणे तुम्हाला काय म्हणायचं ते. असे उठावून शाळा राखणारे माणसं मला नाही आवडत. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं गुरु वनारसीमध्ये दिलं, वनारसीवाले खुश देऊन नेऊन टाकते. असं काम करणारे नाही. मी गणेशराव पाटोळ्याला काम सांगितलं ते त्यांनीच केलं तर ते सफल होतं. तुम्ही जर दुसऱ्याला सांगितलं, तुम्ही सांगितलं दुसऱ्याला खुर्ची आणा, तू तिकडेच बसून खुर्ची आणणार, खुर्ची इथे येणार नाही, कार्यक्रम संपून जाईल. मी बांधासोला खुर्चीच त्यांनी स्वतः जाऊन आली. असे ज्याचं काम त्याला सांगितलं त्यांनी ज्यावेळेस केलं त्यावेळेस ते परिपूर्ण होतं. तसंच या संस्थांचं काम सगळ्याला विचारात घेऊन ज्याच्याजवळ ज्याची जबाबदारी दिली, कीर्तनाची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यांनी ती सांभाळायची, अखवा तिथं नेऊन ठेवायची ती जबाबदारी त्यांनी सांभाळायची, कणिक कोणी त्यांनी तिथं आणूनच ठेवली पाहिजे. हे एक माणूस सगळं काम करू शकत नाही. हे सगळ्यांनी नियोजन जर केलं, बाबा काय काय करणार आहे, बाबाला काम सांगायचं नाही. त्यांचे साधू संत ती पाहते, त्यांना जे काय हवं ते आपण त्यांना पुरवायचं. अशा प्रकारे जर काम केलं तर वाराणसीचं नाव जसं नेवाशाचं नाव, इतर संस्थांचं नाव जसं जगामध्ये गाजल्या जात आहे, तसं वनारसीचं नाव सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजलं पाहिजे. सेवा करणाऱ्या मंडळींना करा. आम्ही पाटील आहे, तुम्ही घरच्या पाटील. इथं तुमचा पाटील म्हणा कामाचा, इथं तुम्ही सेवक म्हणूनच काम करा, बाबाचे सेवक. तर तुमचा मोठं वाढण्याकरता माझी उंची मापा. जो स्वतःची उंची मापन ना त्याची उंची कधीच निघून जाते. जो जगाला मोठं करेल, आकाशाची उंची मापायची ना, इथे थोरपण सांडीच येते. हा, आपलं मोठेपण इथं सांडून द्यावं लागतो आणि जगाला मोठं व्हावं लागतं. साधू संतांनी जगाला मोठं केलं म्हणून ते मोठे झाले. तसे तुम्हाला मोठं व्हायचं ना, अगोदर संस्थानला मोठं करा. कोण संस्थान चालवतं मग तुमचं नाव येईल की हे चालवत. अशा पद्धतीनं तुम्ही काम करा. शेवटची विनंती तुमच्या पायाजवळ करायचे. बोलण्यामध्ये काही कमी अधिक झालं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे माझा क्षमा करणे संती. होय अंगभूत युक्ती होय उपदेश तुमचे तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्या संत महंताने हा संप्रदाय इथं आणून ठेवला त्यांचं प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर